अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेना उभाटाच्या वतीने जयश्री दिनकर आवळे यांना एबी फॉर्म देण्यात आला। ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्हा परिषदेसाठी सोडण्यात आली असं जाहीर करण्यात आलं। स्वाभिमानी पक्षाकडून अधिकृतरित्या जयश्री आवळे यांना उमेदवारी देऊन सुद्धा ऐन वेळेला भाजपचे ग्रामपंचायत सदस्य आणि विजय भोजनचे समर्थक स्वाती लाटकर यांना संघटनेमध्ये प्रवेश देऊन त्यांना जी काही उमेदवारी जाहीर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, हा खरं म्हणजे स्वाभिमानीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड मोठा अन्याय आहे। आणि राजू शेट्टी साहेबांना खरं म्हणजे याचं आत्मचिंतन करावं लागेल की आपण नेमक्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देतो आहे की उपऱ्यांना संधी देतो याचा, आणि ह्याचा प्रत्येक उद्याच्या निवडणुकीच्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर अशी एक शंका येते की भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अंतर्गत युती करून या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हा प्रयत्न कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतला जाणार नाही असं या ठिकाणी आमचं मत आहे। आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सुद्धा खास करून प्रयत्न करायला पाहिजेत। गेली 25 वर्षे दिनकर आवळे, जयश्री आवळे आणि प्रशांत आवळे हे आवळे कुटुंबीय सातत्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी प्रामाणिक आहेत। 2012ची पंचायत समितीची निवडणूक संघटनेच्या वतीने लढवून त्या ठिकाणी ते पराभूत झाले। ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभूत झाले, एकदा ग्रामपंचायत निवडून आले। म्हणजे प्रत्येक वेळेला संघटनेशी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्याचं हे फळ आहे का अशी शंका या मतदारसंघामध्ये व्यक्त होत आहे। आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही जर छुपी युती होत असेल तर याचं उत्तर सर्वसामान्य लोकांना द्यावं लागेल पुढच्या काळात।